नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 27 क्लास 6 मॅथ्स बघणार आहोत। क्वेश्चन नंबर 1, रीराइट द फॉलोइंग यूजिंग अ लेटर। बघा आता या ठिकाणी काही स्टेटमेंट दिलेले आहेत, विधाने दिलेली आहेत, त्यांना आपल्याला एक लेटरचा वापर करून लिहायचे आहे। बघा आता पहिलं उदाहरण आहे, द सम ऑफ अ सर्टन नंबर अँड 3। या ठिकाणी सम करायचे आहे। सम म्हणजेच काय तर ऍडिशन करायचे। कोणाची ऍडिशन करायची आहे तर अ सर्टन नंबर अँड 3 ह्या दोन्हीची आपल्याला ऍडिशन करायची आहे। परंतु एक जो नंबर आहे अ सर्टन नंबर आपल्याला माहित आहे का? नाही, तो आपल्याला माहित नाही। म्हणून अ सर्टन नंबर ऐवजी आपण एक लेटर वापरणार आहोत। ए बी सी डी पैकी आपण कोणतंही लेटर जरी वापरलं तरी चालतं। म्हणून या ठिकाणी जर आपण ए हे लेटर वापरलं तर या ठिकाणी लिहिणार ए, ऍडिशन करायची होती म्हणून प्लस, आणि या ठिकाणी कोणाची ऍडिशन आहे तर एक सर्टन नंबर अँड 3, म्हणजे या ठिकाणी ए प्लस 3 या प्रकारे हे लिहू शकतो। म्हणजे हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे द सम ऑफ अ सर्टन नंबर अँड 3, तर या ठिकाणी आपल्याला एका लेटरचा वापर करून ते लिहायचं होतं। म्हणून या ठिकाणी आपण या प्रकारे लिहिलं ए प्लस 3। या ठिकाणी ए हा एक नंबर आहे, सर्टन नंबर आहे, आणि त्यामध्ये आपण 3 ऍड केला आहे। द सम करायची होती म्हणजे ऍडिशन करायची होती। कोणाची सम करायची आहे तर अ सर्टन नंबर अँड 3, म्हणजे एक नंबर आपण गृहीत पकडला ए आहे, ए प्लस 3। या ऐवजी या प्रकारे सुद्धा लिहू शकतो। जर आपण सर्टन नंबर पकडला एक्स प्लस 3 या प्रकारे सुद्धा लिहू शकतो, किंवा जर आपण सर्टन नंबर पकडला वाय तर वाय प्लस 3 या प्रकारे सुद्धा लिहू शकतो। कोणतंही एकच आन्सर लिहायचं आहे। दुसरं उदाहरण बघणार आहोत, द डिफरन्स ऑब्टेन बाय सबट्रॅक्टिंग 11 फ्रॉम अनदर नंबर। बघा आता या ठिकाणी आपल्याला डिफरन्स दिलेला आहे। डिफरन्स म्हणजे काय असतं विद्यार्थी मित्रांनो? सबट्रॅक्शन। द डिफरन्स ऑब्टेन बाय सबट्रॅक्टिंग 11 फ्रॉम अनदर नंबर। आता एक अनदर नंबर मधून आपल्याला काय सबट्रॅक्ट करायचं आहे? 11 सबट्रॅक्ट करायचे आहे। आता या ठिकाणी अनदर नंबर दिलेला होता, म्हणजे अनदर नंबर आपण वाय अज्युम करून घेतला। आपल्याला काय करायचं आहे? सबट्रॅक्टिंग 11 फ्रॉम अनदर नंबर। 11 ला सबट्रॅक्ट करायचे आहे कशामधून? एका नंबर मधून। एक नंबर आपण गृहीत पकडला वाय मायनस 11, म्हणजे बघा या ठिकाणी आपल्याला डिफरन्स मिळालेला आहे। कशातला डिफरन्स मिळाला तर वाय मायनस 11 या दोन्ही नंबरचा डिफरन्स मिळालेला आहे। पुढचं बघणार आहोत, द प्रॉडक्ट ऑफ 15 अँड अनदर नंबर। या ठिकाणी काय सांगितलं आहे? प्रॉडक्ट सांगितलेलं आहे। प्रॉडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन। कोणाचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे? 15 अँड अनदर नंबर, म्हणजे या ठिकाणी लिहिला आपण नंबर 15 आणि एक नंबर आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन, म्हणून मल्टिप्लाय बाय एक अनदर नंबर अज्युम केला आपण, तो म्हणजे झेड, म्हणजे 15 मल्टिप्लाय बाय झेड या प्रकारे आपण हे लिहिलेलं आहे। या ठिकाणी हे जे साइन आहे मल्टिप्लिकेशन म्हणजे प्रॉडक्ट करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे कोणाचं? 15 आणि दुसऱ्या नंबरचं, म्हणून 15 मल्टिप्लाय बाय झेड या प्रकारे हे लिहिलेलं आहे। पुढचं, 4 टाइम्स अ नंबर इज 24। बघा या ठिकाणी इज 24 म्हणजे हे आन्सर आहे। इज 24 म्हणजे काय? हे आन्सर आहे। 4 टाइम्स अ नंबर माहिती आहे का आपल्याला? नाही माहिती, म्हणून त्याला आपण एक्स आहे असं म्हटलं। त्या नंबरचा आपल्याला 4 टाइम्स करायचा आहे। 4 टाइम्स करायचं म्हणजे ह्या एक्सला आपण 4 ने मल्टिप्लाय करणार। इज 24 इक्वल टू 24। 4 टाइम्स अ नंबर म्हणजे 4 मल्टिप्लाय बाय एक्स इक्वल टू 24। अशा प्रकारे हे स्टेटमेंट मिळालं। क्वेश्चन नंबर 2, फाइंड आउट व्हिच ऑपरेशन मस्ट बी डन ऑन बोथ साइड्स ऑफ दिस इक्वेशन इन ऑर्डर टू सॉल्व देम। बघा आता या ठिकाणी आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे, एक्स प्लस 9 इक्वल टू 11 या प्रकारचं इक्वेशन आहे। आता या ठिकाणी आपल्याला विचारलं गेलं आहे, फाइंड आउट व्हिच ऑपरेशन मस्ट बी डन ऑन बोथ साइड ऑफ दिस इक्वेशन इन ऑर्डर टू सॉल्व देम। म्हणजे आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करायचं आहे, आणि सॉल्व करण्यासाठी आपल्याला इक्वेशनच्या
दोन्ही बाजूला कोणतं ऑपरेशन करावं लागणार आहे. बघा आता या ठिकाणी x + 9 = 11. या ठिकाणी दोन साइड्स आहेत. ही जी साइड आहे ही लेफ्ट हँड साइड आणि ही जी साइड आहे ती राईट हँड साइड आहे. आता या ठिकाणी +9 आलेले आहे. या ठिकाणी +9 आलेले आहे. त्याच्यामुळे काय करायचं आहे, या प्लसचं जे ऑपोजिट चिन्ह आहे ते म्हणजे मायनस. म्हणून दोन्ही बाजूला आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागणार आहे 9. म्हणून या प्रकारे आपण लिहिणार सबट्रॅक्टिंग 9 फ्रॉम बोथ साइड. या प्रकारे लिहिणार सबट्रॅक्ट 9 फ्रॉम बोथ साइड. म्हणजे आपल्याला हे जर हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं असेल तर आपल्याला इक्वेशनच्या दोन्ही बाजूला 9 नंबर सबट्रॅक्ट करावा लागेल, तेव्हा हे इक्वेशन सॉल्व्ह होणार आहे. सेकंड इक्वेशन दिलेलं आहे x - 4 = 9. आता या ठिकाणी सुद्धा हे इक्वेशन दिलेलं आहे. या ठिकाणी बघायचं आहे x - 4 दिलेले आहे. -4 दिलेले आहे म्हणून मायनसच्या ऑपोजिट साइड कोणती, तर प्लस. म्हणून आपल्याला करावं लागणार आहे ऍड 4 ऑन बोथ साइड. म्हणजे या ठिकाणी निगेटिव्ह साइन होती म्हणून त्याचं ऑपोजिट होतं ऍडिशन, म्हणून ऍड 4 ऑन बोथ साइड. हे इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला दोन्ही साइडला 4 ला ऍड करावं लागणार आहे. थर्ड एक्झाम्पल आहे 8x = 24. बघा आता 8x म्हणजे 8 × x आहे. आता या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आलेलं आहे. या ठिकाणी जरी ते दिसत नसलं तर 8x दिलेला आहे म्हणजे 8 × x आहे. म्हणजे या ठिकाणी मल्टिप्लिकेशनचं साइन आहे म्हणून याचं ऑपोजिट साइन असतं डिव्हाइड. म्हणून या प्रकारे लिहिणार डिव्हाइड बाय 8 ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूला आपल्याला 8 या नंबरने डिव्हाइड करावं लागणार आहे. पुढचं एक्झाम्पल आहे x/6 = 3. बघा आता या ठिकाणी x/6 आहे. अपॉन 6 म्हणजेच काय, तर या ठिकाणी x/6 आहे. मग डिव्हाइडच्या अपोजिट साइन कोणतं, तर मल्टिप्लिकेशन. म्हणून लिहिणार देअरफॉर मल्टिप्लाय बाय 6 ऑन बोथ साइड. जर आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं असेल तर आपल्याला दोन्ही साइडला 6 ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 2 कंप्लीट झाला. Question number 3. Given below are some equations and the values of the variables. Are these values the solution to those equations? Question mark. बघा आता या ठिकाणी इक्वेशन दिलेलं आहे, व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल दिलेला आहे आणि सोल्युशन एस किंवा नो मध्ये आपल्याला आन्सर लिहायचं आहे. बघा प्रत्येक इक्वेशन आपण सोडवणार आहोत. बघा फर्स्ट इक्वेशनचं जरी आन्सर दिलेलं असलं तरी या ठिकाणी ते फर्स्ट एक्झाम्पल सुद्धा मी सोडवून दाखवणार आहे. बघा फर्स्ट इक्वेशन दिलेलं आहे y - 3 = 11. या ठिकाणी y ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, व्हेरिएबल y आहे त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 3. 3 ही व्हॅल्यू आपण इक्वेशन मध्ये लिहिणार. 3 - 3 = या ठिकाणी 11 दिलेला आहे. 3 - जर 3 केलं तर 0 = 11. बघा हे दोन्ही व्हॅल्यू सारख्या मिळाल्या का, नाही. बोथ द व्हॅल्यूज आर नॉट इक्वल, म्हणजे ह्या व्हॅल्यू समान नाहीये. म्हणून या ठिकाणी आपण हे सोल्युशन आहे का, y = 3 ही व्हॅल्यू टाकल्यानंतर जर दोन्ही बाजू आपल्याला सारख्या मिळाल्या तर या ठिकाणी s लिहायचं आहे. या ठिकाणी आपल्याला दोन्ही बाजू समान मिळाल्या नाहीत म्हणून या ठिकाणी नो लिहिलेलं आहे. आता दुसरं इक्वेशन आपण सोडवणार आहोत. 17 = n + 7. आता या ठिकाणी हा जो n व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 10. आता ती व्हॅल्यू आपण इक्वेशन मध्ये लिहिणार 10 + 7 = 17 आणि या ठिकाणी सुद्धा लेफ्ट हँड साइडचा आन्सर होता 17. दोन्ही व्हॅल्यू आपल्याला समान मिळाल्या, लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड सारख्या मिळालेल्या आहेत. म्हणून हे जे सोल्युशन आहे n = 10 टाकल्यानंतर आपल्याला सेम व्हॅल्यू मिळत आहे, म्हणजे हे सोल्युशन आपल्याला मिळालेलं आहे. म्हणून या ठिकाणी लिहिणार आपण s. थर्ड एक्झाम्पल आहे. बघा आता थर्ड इक्वेशन सोडवूया. 30 = 5x. x ची व्हॅल्यू आपल्याला पुटअप करायची आहे. पुट x = 6. बघा आता
30 इक्वल टू 5 दिलेला आहे, 5 मल्टिप्लाय बाय एक्स आहे, एक्सची व्हॅल्यू किती 6 आहे, इक्वल टू 30 इक्वल टू 30. बघा दोन्ही व्हॅल्यू आपल्याला सेम मिळाल्या आहे, सारख्या मिळाल्या आहे. जर सारख्या मिळाल्या तर ते सोल्युशन असतं. म्हणून या ठिकाणी आपल्याला सारख्या व्हॅल्यू मिळाल्या म्हणून या ठिकाणी लिहिणार एस. चौथं इक्वेशन सॉल्व्ह करणार आहोत. m/2 इक्वल टू 14. बघा हे फोर्थ इक्वेशन आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला m ची व्हॅल्यू लिहायची आहे 7. जर आपण या ठिकाणी 7 व्हॅल्यू लिहिली 7/2 इक्वल टू 14. बघा आता या ठिकाणी दोन्ही व्हॅल्यू ह्या सारख्या नाहीये म्हणून नॉट इक्वल टू लिहिणार 7/2 नॉट इक्वल टू 14. दोन्ही व्हॅल्यू समान नाहीत म्हणून या ठिकाणी हे जे सोल्युशन आहे ते लिहिणार आपण नो. कारण 7 व्हॅल्यू टाकल्यानंतर दोन्ही बाजू आपल्याला समान मिळत नाही म्हणून या ठिकाणी आन्सर मिळालं नो. अशा प्रकारे या ठिकाणी बघा फर्स्टचं आन्सर दिलेलं होतं नो, सेकंडचं सोल्युशन मिळालं एस, थर्डचं मिळालं एस आणि फोर्थचं मिळालं नो. अशा प्रकारे हा थर्ड क्वेश्चन सुद्धा या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 27 यामधील क्वेश्चन नंबर 1, 2, 3 सॉल्व्ह केले. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.